महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा प्रेम असणाऱ्या किंवा त्यांची पूजा सगळ्यांना आनंद आहे। हा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना आनंद आहे। त्या छत्रपतींच्या शौर्याचं प्रतीक जे वाघनख ओळखलं जायचं, अफजल खानाचा वध हा एक शौर्याचा, धाडसाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीचा एक म्हणजे काय म्हणायचं क्षण म्हणून ओळखलं जातं। ती वाघनख साताऱ्यात येत आहेत, महाराष्ट्रात आली आणि त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे। आम्हाला सातारकरांना त्याचा अभिमान आहे, आनंद आहे आणि हा एक प्रेरणादायी भाग्याचा दिवस आहे असं माझं तर विचारायचं आहे। बाबा आपण जे त्यांनी हे केलं 7 महिने ही वाघनख इथं राहणार आहेत आणि 7 महिन्याच्या याच्यामध्ये ऑनलाईन किंवा तिकीट घेऊन तिथं वाघनख बघायला आपण जाऊ शकतो। त्यामुळं म्हणजे त्यांनी आता फक्त काय केलंय की सगळं वेळ कॅल्क्युलेट करून, कारण नुसतं तिथं बाकीच्या वरती वेळ कॅल्क्युलेट करून दिवसाला त्यांनी एक मर्यादा ठेवली किंवा एवढी लोक एका दिवसामध्ये व्हिजिट करू शकतात। त्या मर्यादेमध्ये ॲडव्हान्स बुकिंग करून आणि मुलांना वेगळी ठेवली आहे। विद्यार्थी जे आहेत शाळांना जे यायचे त्यांना वेगळी वेळ जी आहे ती प्रशासन ठेवली आहे। त्यावेळेस शाळेच्या यांनी येऊन जावं, त्यांना फार काही मुलांना थांबून राहावं नको। आज आता अनावरण होतंय, आता शेवटी या गोष्टींचे जे काही करार झाले म्हणजे त्या म्युझियमचे महाराष्ट्र सरकार जे काही गोष्टी त्या कराराप्रमाणे आपण जे असेल ते कराराचं पालन केलं पाहिजे। शेवटी त्या वाघनखांचं पावित्र्य, त्या वाघनखांचं जे काही म्हणजे काय म्हणायचं देखरेख करणं, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत। ती काही अशी काही साधी कुठली तरी वस्तू नाही आहे जी आली आणि कशी पण ती वागवत कुठनंही घेऊन या। शेवटी त्याचं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत। त्या पुढं पण आपल्या इथनं समजा 7 महिन्यात साताऱ्यातनं इतर शहरात गेल्या तर त्याचं जे काही म्हणजे काय म्हणायचं तिकडं खराब होऊ नये, त्याला काही हे होऊ नये, ह्या गोष्टी पाळल्या तर मागचं कारण आहे। आज आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय, आज संपूर्ण देशातल्या लोकांसाठी ते खुलं होणार आहे। मागच्या दाराने आण्याचा विषय नाही, कराराप्रमाणे जे काय ठरलं त्याप्रमाणे ते आणलंय आणि त्याचा म्युझियमचा क्युरेटर पण त्याच्या पुढचा त्यामुळे मागच्या दाराला नाही। आता ज्यांना हे करता आलं नाही, ज्यांना एवढ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये किंवा करण्याची इच्छाच नव्हती, माझं तर म्हणणं आहे हे काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचाराच्या लोकांची कधी इच्छाच नव्हती, तर यापूर्वी सुद्धा ही वाघनख भारतात येऊ शकत होती, कुणी प्रयत्नच केला नाही। आज नरेंद्र मोदींच्या याच्या माध्यमात सरकारच्या माध्यमातून हा प्रयत्न झाला। एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या सुधीर भाऊंनी खरं म्हणजे मुनगंटीवारांनी ही सगळी केली। ह्या याच्यात झालं आता आमची वाघनख या काळात किंवा या सरकारच्या काळात इथं आली, काही लोकांना राजकीयदृष्ट्या बघवत नाही, त्यांचं काय म्हणतं पोटशूळ उठलं नाही, काही बोलतील, इकडे लक्ष द्यायची गरज नाही असं मला वाटतं।